माझ्या गावची. आणि या ठिकाणी छान असे झाडं लावलेले आहेत. जे झाड आम्हाला आमचे मित्र पतंजली योग परिवारचे वसंतपालजी गुरुजी यांच्याकडून मिळाले होते. आज ते झाडं आपण बघू शकता की किती छान बहरलेले आहे. हवेमुळे पहा ते किती छान बहरत आहे, किती छान मस्त डोलत आहेत. आज उन्हाळा असल्यामुळे या झाडांचं संगोपन काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. यांची आज आपण जर चांगल्या पद्धतीने काळजी घेतली तर नक्कीच ही झाडं मोठे झाल्याच्या नंतर खूप छान आपल्याला मस्त सावली देईल, छान आपल्याला हवा देईल, छान आपल्याला जे आपण घेणारा श्वास घेतो ते श्वास आज या झाडांच्या हवेमुळे आपल्याला मिळतो. आणि म्हणूनच या झाडांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. खूप आनंद मिळतो मला की या झाडांची सेवा करताना. आज प्रत्येक 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी या झाडांना मी एक आपलं स्वतःचं कर्तव्य, कारण प्रत्येक माणसावर आपल्या कुटुंबाचं काही देणं असते, आपल्या समाजाप्रती आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं काही देणं असतं, आपण ज्या गावात जन्माला आलो त्या गावचं आपल्यावर काही देणं असतं. म्हणून आपण काहीतरी आपल्या गावासाठी केलं पाहिजे. आज इथे सुद्धा बघा, हे सुद्धा झाड इथे पण पाणी दिलेलं आहे. तर आपण काहीतरी आपल्या गावाचं आपल्यावर काहीतरी देणं आहे, म्हणून आपल्या गावाची सेवा केली पाहिजे. आणि ह्या सेवा करताना जो आनंद मिळतो माणसाला तो खरोखरच खूप वेगळा आनंद असतो. तो आनंद लुटताना त्या आनंदाचा क्षण आज एवढा आनंद होऊन राहिला की आपण या झाडांची सेवा करताना थोडा त्रास झाला. आज प्रत्येक झाडाला 2 बकेट पाणी देणं आणि एकूण 17 झाडांना पाणी देणं, आणि ते पण आपण तिथे हँडपंप लागलेला आहे. तो हँडपंप बघा, तो हँडपंपनी पाणी हपसून देणं थोडा त्रास झाला. पण नक्कीच आज जो त्रास मला होऊन राहिला या त्रासाचं फळ कुठेतरी भविष्यात माझ्या गावातील प्रत्येक या स्मशानभूमीमध्ये येणारी जी शेवटली अंत्ययात्रा म्हणतो आपण प्रत्येक माणसाची, ती इथे आल्याच्या नंतर त्या अंत्ययात्रेत त्यांच्या येणारे प्रत्येक पाहुणे त्यांना इथे आल्याच्यानंतर जेव्हा बसायला एक छान अशी जागा मिळेल त्या झाडांखाली, तेव्हा त्यांना जो आनंद मिळेल, त्यांना जे सुख मिळेल, त्यांना जे इथे आल्याच्यानंतर एक निसर्गरम्य वातावरण बघायला मिळेल, खरोखरच नक्कीच त्या दिवशी ते सर्व खुश होतील. आणि सर्वांना जय गुरु.